आई अगं तुम्ही आधी सरप्राईज तर बघा मग ठरवा. मला माहिती आहे काय सरप्राईज असणार. काय? माझ्यासाठी तू स्मार्ट वॉच आणला असशील. अगं भाऊजींनी दिला होता मागच्या वेळेस. रट्टे दिलेत का भाऊजींनी? मी देऊ? माझ्यासाठी साडी? नाही आई, असं काही नाही आणलंय. एक मिनिट थांबा. मी सांगतो. माऊला मी सगळ्यात जास्त ओळखतो. मी सांगतो तिनं माझ्यासाठी काय आणलंय. सांगू? मग सांगा. माऊनं माझ्यासाठी शर्ट आणलाय. नाहीतर माझी कंबर दुखते ना म्हणून पट्टा आणला असेल. नाही, मी असं सरप्राईज आणलंय की ज्याच्यासाठी मी काहीच खर्च नाही केला. माऊ, तुझ्या सासूला माहिती आहे का तू इथं आली ती? मला नाही वाटत एवढी हिम्मत करते. मलाही नाही वाटत. भाईला घेऊन एवढं नाही करणार ते काही. मग भाईंना काय ते फिरायला घेऊन गेले असणार आहेत का? फिरायला जायचं असेल तर बाईला कशाला घेऊन जाईल? दोघं एकट्यानं जातील ना फिरायला. नाही पण खरंच आहे, का नाही जाणार? कारण त्या दोघांना जर फिरायला जायचं असेल तर एकट्याने तर जाता येणार नाही. मग भाईला घेऊन गेले म्हणजे भाईच्या निमित्तानं त्यांना फिरता येईल. का नाही जाणार? मला नाही वाटत सौरभ बाईला घेऊन असं काहीतरी कर. कमू, हे तुझं आईचं प्रेम बोलते, दुसरं काही नाही. पण सौरभने आधी सुद्धा असं केलंय, हे विसरली का? कमू, नाही म्हणजे तुझ्या चांगल्यासाठी म्हणून सांगते. सौरभने आधी तुझा विश्वासघात करून झालेला आहे बरं का. त्यामुळे आता त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा तो तुझा प्रश्न आहे बाई. म्हणजे सावध करणं माझं काम आहे. ठरव काय करायचं. आणि शिवाय भाईचा सुद्धा विचार केला पाहिजे आपल्याला. भाईचे या शहरात कितीतरी वैरी आहेत. त्याचं काय? मम्मी कुठे निघालात? देवळात. आत्ता? वय. पण मम्मी शिवाय तर नाहीये घरात. गाडी कोण चालवणार? मी चालवणार नाही तर कोण चालवणार? हॉस्पिटलमध्ये भाईला कोण घेऊन गेलो होतं? पडल्यावर मीच घेऊन गेले होते ना. चला. पण तिथे जाऊन करायचं काय? देवळात कुठल्या गेलेत ते बघायचं. जास्त प्रश्न विचारू नका. चला माझ्या बरोबर. चल आता. ती चला म्हटली की चालायचं असतं बस. नाही, मम्मींना नाही माहिती मी इथे आले. अगं मग आता त्यांना कळलं तर? नाही करणार आई. आणि मम्मींना जरी माहित नसलं ना तरी सौरभच्या बाबांना माहिती आहे. काय झालं? त्याचं नाव माझ्यासमोर कशाला घेतलंस? बाबा अहो, सासरे आहेत ते माझे. ते काही असलं तरी त्याचं नाव या घरात घ्यायचं नाही. या बाबा. बाबा, हे माझं घर आणि आजपासून तुम्ही सुद्धा या घराचे एक सदस्य आहात. अजिबात नाही. हे माझं घर आहे. बाबा अहो, असं काय करताय? माऊ, हा इथं काय करतोय? बाबा अहो, हेच तर सरप्राईज आहे. सरप्राईज? हे असलं सरप्राईज? हे सरप्राईज बघून आमच्या कुणाच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय तुला? दिसतोय? अहो शांत व्हा ना. काय शांत हो? तुला माहित आहे हा कोण माणूस आहे? त्यानं काय केलंय माहित आहे? बाबा अहो, पण तो सगळा भूतकाळ होता ना. आता ते माझे सासरे आहेत, म्हणूनच त्यांना घेऊन आले आपल्या घरातल्या सगळ्यांची ओळख करून द्यायला. याला मी चांगलाच ओळखतो, त्यामुळे मला याची ओळख करून द्यायची गरज नाही. अहो दरवाजात आलेला माणूस देवासारखा असतो आणि हे तर आपले व्याही आहेत. मी मानत नाही. त्या घरातल्या फक्त सौरभशी माझा संबंध आहे.
पण मग ते सौरभचे बाबाच आहेत. आणि हे बघा, हे पहिल्यांदा आपल्या घरी आलेत. मी त्यांना असं जाऊ देणार नाही. तुम्हाला पाहिजे तर करा. विजय, त्यांना आत घेऊन ये. जा. बाबा, मी तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देते. ही माझी आई, हा माझा मोठा भाऊ विजय, आणि हे तुमचे व्याही हनुमंत लोखंडे. मी आहे हनुमंत, हवालदार हनुमंत आबाजी लोखंडे. हे नाव लक्षात ठेव प्रताप. बाबा, आता ते जरा चिडलेत, पण मनाने खूप चांगले आहेत. तुम्हाला सांगतेस की याला? नाही, मी त्यांना सांगत होते. म्हणजे तू याला? हो, बाबाच म्हणते. बाबा, आणि हे आमचं छोटंसं घर. आम्ही इथेच लहानाचे मोठे झालो. इथे आलो ना की ह्या सगळ्या आठवणींना उजाळा मिळतो. म्हणून तुम्हाला पण घेऊन आले आज. बाबा, काय झालं? अहो, कुठे निघालात? कस्तुरी, बाबांना बहुतेक आवडलं नाही आपण इकडे आलोय. आपण निघूया. तू नको टेन्शन घेऊ, मी बोलते त्यांच्याशी. भाऊ, परत बाबा ओरडतील तुला. नाही ओरडणार. अरे, मी बोलते म्हटलं ना, आलेच. कला कुठे? आता येते म्हणत आत गेले पुन्हा. आत येण्याच्या बरोबर यायचं संगत सोडून कुणाची वाट बघत बसलीये काय माहिती. उलटली कला काय माहिती. अहो, लगेच येते म्हणाल्या. हे काय आले ना लगेच? आलेच? आई गं. हे लगेच आहे बाई तुझं. चला चला चला, काढा गाडी, चला. काय ड्रायव्हर आहे तुझी? हा, ड्रायव्हर आहे का काढा गाडी म्हणायला? नाही, तसं नाही ग. म्हणजे अगं, म्हणजे चल निघूया. कस्तुरीला, सौरभला शोधायला जायचंय. चल निघूया. एवढ्या उशिरा जेव्हा येऊन बसली तेव्हा तुला काळजी नव्हती कस्तुरी आणि सौरभला बघायला जायची? आता बरी काळजी वाटती तुला. आणि काय हे काय कुठं घेऊन चाललीये? अगं, म्हटलं आता त्या कस्तुरी सौरभला शोधायला चाललोय, तर किती वेळ लागेल, काय लागेल, म्हणून शिदोरी घेतलीये. बरोबर, शिदोरी घेतली वे? हा. खायला घेतलंय? खायला घेतले. प्यायला घेतलं का काय? अगं बाई, ताक घेतले, पाणी घेतले. अगं, आंबील पण घेणार होते तुझ्यासाठी. आंबील घेणार होते हा. व्हय? माझ्यासाठी व्हय? पण म्हटलं तू परत ओरडशील बाई, वचा वचा करशील, म्हणून नाही घेतली. मला सांगायचं की मी पण घेतलं असतं थोडं काहीतरी. मी तुझ्यासारखी कुचकी नाहीये ग. केला तर तिघींचा विचार केला मी. काय काम करायला चाललोय, कुणाला बघायला चाललोय आणि खायचं प्यायचं सुचतंय. खायला कारण भुलीला भार आल्या मोठ्या शान्या. कसला विचार करते का मग? काय नाही विचार करती ती कस्तुरी आणि सौरभ देवळात असतील तर काय करायचं, नसतील तर काय करायचं. सोपं आहे. असतील तर सोबत आणूया, नसतील तर राहू देत, माघारी येऊ आपण. आल्यावर बघू काय ते. अरे वा, किती छान. हा, गाडवा समोर वाचली की कालचा गोंधळ बरा अशातली गते. लई डोकं चालायला लागलंय तुझं. अगो बाई, अगं कमू
पैसे आहेत का ग तुझ्याकडे? का अगं देवळात चाललोय आपण, देवाच्या दारी असं रिकाम्या हाताने जाऊ नये. घरात नाही येताना सुचला नाही का तुला देवाच्या दारात रिकाम्या हाताने जाऊ नये? नाही देवाला पण मीच दिलेले पैसे चढवणार आहे का तुला? काय आहे, मला पावलते, तुला पावायचा नाही म्हणून म्हटलं. अगं नाही ग, काय आहे, माझ्या पदराला गाठ मारते ना मी, तर त्याच्यात थोडे पैसे असतातच. पण काय झालं आता लक्षात आलं ग माझ्या, आणि मग परत तू बाई ओरडशील, उशीर होतोय. चल चल चल, तू दे ना तुझ्या. काय उशीर होत नाही, मला जा घेऊन ये पैसे. काय ग कमू, 1 रुपया तर टाकणार मी देवासमोर, तेवढा तरी दे की. 1 रुपया बी सुटवा नाही या बाईला. देवाला सुद्धा पैसे टाकायला माझ्याकडे पैसे मागते आणि म्हणे देव हिला पावणार आहे. तुझं ना घरात राहणं मुश्किल नाही केलं ना, तर बघ खायला प्यायला घेऊन जाती. अंथरून मांगरून का नाही घेतलं ग तिथं? म्हणजे त्यांना शोधता शोधता थकायला झालं की तिथंच लवंडायला रिकामं. चल बाई आता. आंबील वतीन डोक्यावर. आता मध्ये काहीतरी पुटपुट केलीस तर तुझ्यामुळे एवढा उशीर झालाय. बाबा माऊ, तू मला समजवण्याचा प्रयत्न करू नकोस. बाबा तुम्ही का असं वागताय? मी असं वागतोय? एकतर काही न सांगता त्याला घेऊन आलीस इकडे, मी असं वागतोय? तुला माहित नाही का? मला असं वाटलं की मी सरप्राईज देईन तुम्हाला. आणि ज्या गोष्टी झाल्या त्याला आता किती वर्ष झाली आहेत बाबा. आता माझे सासरे आहेत, ते तुमचंही नातं आहे त्यांच्यासोबत. तू ज्याला सासरा म्हणतेस ना, त्याला मी खूप आधीपासून ओळखतोय आणि चांगलं ओळखतो. मी तुझा बाप असलो, त्याचा व्याही असलो ना, त्याही आधी मी एक पोलीस आहे आणि हे मी कधीही विसरू शकत नाही. आणि आमच्यात एकच नातं आहे, पोलीस आणि गुन्हेगाराचं. हो बाबा मला माहिती आहे, पण त्याची शिक्षा ते अजून भोगतायत ना. माऊ, आम्ही फक्त माणूस बघत नाही. आणि तू ज्याला भूतकाळ म्हणतेस ना, तो आमच्यासाठी रेकॉर्ड आहे आणि साधा सुद्धा रेकॉर्ड नाही. तुला बघायचं असेल ना, पोलीस स्टेशनला ये, तुला तिकडे कळेल. असा फाईलचा खच आहे तिकडे, त्यामध्ये एकच नाव आहे, प्रताप साटम. मग आता तुम्ही त्यांच्याकडे फक्त गुन्हेगार म्हणून का बघताय? कारण तो माणूस शिक्षा भोगायच्या आधीच पोलिसांच्या हातून निसटला. बाबा तुमच्या हातून निसटला असेल, पण वरच्या कोर्टात तर शिक्षा मिळालीच ना. जन्मठेप सुद्धा फक्त 14 वर्षांची असते, ते 15 वर्ष झाली तसेच कोमात आहेत. हो ते मला माहित नाही, पण माझ्या नजरेतून तू अजूनही गुन्हेगार आहे आणि तू गुन्हेगारच राहणार आहे. बाबा गुन्हेगाराला गुन्हेगार म्हणून घोषित करण्याआधी तुम्ही कधी डोळ्यात पाहिलंय त्यांच्या? हो. काय दिसतं? केलेल्या गुन्ह्याचा जराही पश्चाताप नसतो. मग बाबा माझं एवढं आहे का? प्लीज आत्ता बाहेर चला आणि बाबांच्या डोळ्यात एकदा बघा. तुम्हाला त्यांच्या डोळ्यात जरा जरी राग माज दिसला ना, तर मी निघून जाईन या घरात. त्यांच्या डोळ्यात फक्त पश्चाताप दिसतो बाबा, एकदा बघा. जावे बापू, यांचं बोलणं मनाला लावून नका घेऊ. मी माफी मागते. अहो आई काय करताय? मला खरंच नाही वाटलंय वाईट. हे बघा, त्यांचा राग अजूनही गेलेला नाही. तुम्ही बाबा, काय काय झालं? पुन्हा त्यांचा पल्स खूप वाढलाय. बाबा काय होतंय? बाबा, कस्तुरी, बाबा काय होतंय? माऊ माऊ, बाबा काही सांगायचंय का तुम्हाला? अरे बघ यांना काय झालं. काय रे, काय होत आहे? बाबा सगळ्यांसाठी तू भाई असशील भाई, पण माझ्यासाठी तू प्रताप आहेस आणि प्रतापच राहणार आहेस. बाबा आता फक्त एकदा त्यांच्या डोळ्यात बघा आणि मला सांगा तुम्हाला काय दिसतंय. प्रताप, तुला पुन्हा एकदा सांगतोय, सोडून दे हा धंदा. तू पोलिसांच्या रडारवर आहेस. आणि मी तुझ्याबरोबर कधी वाईट वागलोय का? नाही ना. अरे आपली दुश्मनी पोलिसांबरोबर आहे आणि तू पोलीस खात्यातला आपला चांगला मित्र आहेस. तू आपल्या वाटेला जाऊ नकोस. आणि मी तुझ्या वाटेलाच काय, तू ज्या एरियात असशील ना, त्या एरियात धंदा सुद्धा करणार नाही. वाटल्यास तर तुझ्या या पोरीच्या डोक्यावर हात ठेवून सांगतो,
काय झालं? अहो काय झालं? तुम्ही ठीक आहात ना? काय नाही. काहीच नाही झालं तर मग एका गुन्हेगाराच्या डोळ्यात बघताना पाणी का आलं तुमच्या डोळ्यातून? काय नाही. जुने दिवस आठवले. काय आठवलं? प्रतापची माझी मैत्री होती, पण तो गुन्हेगारीकडे कसा वळला ना कळलंच नाही. धमक्या देणं, किडनॅपिंग करणं, वसुल्या करणं, हळूहळू ना त्याचा या धंद्यामध्ये जम बसायला लागला. काही दिवसात तो प्रतापचा प्रताप भाई झाला. आम्ही एकदा आमने सामने आलो होतो, त्यावेळेस तो मला म्हणाला होता की मला ही गुंडगिरी सोडून द्यायची आहे. पुढे काय झालं? या दलदलीत एकदा पाऊल टाकले की बाहेर पडणं तितकं सोपं नाही. तुम्ही जेवढं माघार येण्याचा प्रयत्न करता तेवढंच ती दलदल तुम्हाला अजून आत ओढते. नंतर काही वर्ष आमचा संबंधच आला नाही. तो त्याच्या धंद्यात होता, मी माझी ड्युटी सांभाळत होतो. पण रोज कंट्रोल रूम मधून प्रतापचं नाव कळत होतं. आणि हळूहळू हा प्रताप भाई अंडरवर्ल्डचा मोठा डॉन झाला. आणि मग त्याचं पोलिसांच्या हिट लिस्टवर नाव आलं. त्याच काळात त्याचं लग्न झालं होतं. तेव्हा मी सुद्धा गेलो होतो लग्नाला. तेव्हा मी तुमच्या आईला भेटलो. तेव्हा मी प्रतापला हे सांगितलं होतं की तू आता बस कर, आता तुझा संसार सुरू झालाय, बाप होशील. आणि अचानक बातमी आली, प्रताप बाप झाला. तेव्हा मला वाटलं होतं की आता प्रताप हे सगळं सोडून देईल. पण तुम्हाला माहिती आहे प्रताप त्यावेळेस मला काय म्हणत होता? काय? माझ्या पोराला मी या धंद्यात येऊ देणार नाही. अख्खी जिंदगी मी तोडायचं काम केलं, पण माझा पोरगा जोडायचं काम करेल. म्हणतात ना, सुखाच्या पाठोपाठ दुःख येत असते. प्रतापच्या बाबतीत पण तसंच झालं. आणि त्याच वेळी एक चांगली आणि एक वाईट घटना घडली. काय घडलं? आणि वाईट घटना म्हणजे सौरभच्या जन्मानंतर काही दिवसांनी सौरभची आई गेली. आणि हे ना प्रताप सहन नाही करू शकला. आणि तो तिच्या दुःखामध्ये दिवस रात्र बारमध्ये जाऊन दारू पिऊ लागला. आणि तिथेच त्याच्या आयुष्यात एका बाईची एंट्री झाली. कामिनी. गाणं काय लागलंय मस्त.